नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. काय बाबा, काय झालं? बस नाही आम्हाला पंढरपूर जायला 2 वाजेपासून बसले. 2 वाजेपासून जुन्या स्टँडवर. काय नाव आहे तुमचं? स्टँडवर गेलो ते म्हणे त्या स्टँडवर जा म्हणे. इथं आलो, इथं म्हणे गाड्यात नाही म्हणे. आता तुम्ही कुठून आले? आम्ही जोड घेऊन. काय नाव तुमचं? रामसिंग गिराशे. 2 वाजेपासून थांबले. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं इथं गाड्या नाही, गाड्या आहेत तर ड्रायव्हर नाही, केव्हा येतील सांगता येत नाही, टाइम नाही म्हणे गाडीचा. आम्हाला परवा त्यांना गाडी नाही, 2 वाजेपासून थांबलेले आम्ही. हे म्हणते त्या स्टँडवर, हे म्हणते त्या स्टँडवर. 2 मिनिटं. बसून घ्या माऊली. तुम्ही आता जुन्या स्टँडवरून काय म्हणता, नव्या स्टँडवर गाडी केव्हा येईल सांगता येणार नाही. आणि शासन म्हणतं तुमच्या गाडी येईल वारीला. वारी तर जाऊ द्या, पण इथं जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन गाडी नाही 2 वाजेपासून. सांगा साहेब, आपल्या शासनाने काय सांगितलंय? शासन आपल्या गाडी घरोघरी वारी, आणि आज इथं जरा असे हाल होत आहे.
बोला. मालेगाव शहराच्या शिवतीर्थावर आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या सर्व विठ्ठल भक्तांना आज आंदोलन करावं लागतं ही मालेगाव शहरासाठी नामुष्कीची गोष्ट आहे. महामंडळाच्या गलथान कारभाराचा परिणाम आज आषाढीच्या वारीच्या वारकऱ्यांना भोगावा लागतो आहे. मालेगाव शहरातून मोठ्या प्रमाणावर वारकरी वारीसाठी जात आहेत आणि ह्या वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणं आणि यांचा सुखरूप प्रवास पंढरपूरपर्यंत कसा होईल यासाठी व्यवस्था करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आणि गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव आगार व्यवस्थापनातर्फे बसेस सोडल्या जातात. या बसेसचं यावेळेस नियोजन कोलमडलेलं जाणवतं. आगार व्यवस्थापक याला सर्वस्वी जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. 2 वाजेपासून जर वारकरी जर बसची प्रतीक्षा करत आहेत, महामंडळाला जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकत होतं तर महामंडळ एका बसच्या 70-44 नंबरच्या बससाठी का आग्रह धरते? जर या ठिकाणी 70-80 वारकरी या ठिकाणी आंदोलन करतायत तर एक बससाठी आवश्यक प्रवासी संख्या उपलब्ध आहे. मग तात्काळ स्वरूपात याच ठिकाणून बस सोडण्याची व्यवस्था आगार व्यवस्थापनाने करावी. मला वाटतं मालेगाव शहरातून जेवढे काही वारकरी जाणार आहेत त्यांच्यासाठी जादाच्या बसेस तात्काळ महामंडळाने उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत आषाढीच्या वारीला गालबोट लागता कामा नये आणि हे गालबोट जर मालेगाव शहरातून लागत असेल तर आमच्या सर्वांसाठी खेदाची गोष्ट आहे. मी मालेगाव शहराच्या नागरिकांच्या वतीने आषाढीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांची सर्वांची माफी मागतो आणि मालेगाव प्रशासनाला पुनश्च एकदा विनंती करतो की आपण वारीच्या चांगल्या नियोजनाची व्यवस्था पार पाडावी आणि प्रशासनाला आव्हानही करतो की जादा बसेस सोडून मालेगाव शहरातून वारीसाठी जाणाऱ्या सर्व विठ्ठल भक्तांची सोयी सुविधा आणि सुखरूप प्रवास व्हावा यासाठी प्रयत्न करावे.